दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोज शनिवारला संपूर्ण देशभरात क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन, रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना वंदनीय अपंग हृदयसम्राट बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आजपर्यंत 6 लाख आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन दिनी सत्ताधाऱ्यांच्या मनाला जागविण्यासाठी बांधूया काळी राखी, शेतकऱ्यांच्या वेदनेची, संतापाची, जागृतीची जाणीव करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताला काळी राखी विधवा अपंग महिलांच्या हस्ते बांधून भंडारा जिल्ह्याच्या वतीने साई मंदिर समोर बाजार चौक पालांदूर येथे वेदनेचा धागा आंदोलन करण्यात आला। ही राखी नाही, श्रद्धांजली आहे। 6 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 6 लाख शेतकऱ्यांच्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं, म्हणून नरेंद्र आणि देवेंद्र भाऊला काळी राखी बांधून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 9 ऑगस्ट 2025 रक्षाबंधन दिनी संपूर्ण महाराष्ट्रभर वेदनेचा धागा आंदोलन करण्यात आला। यावेळी प्रहार कार्यकर्ते यांनी मार्गदर्शन करून सरकार शेतकरीसोबत कसा भेदभाव करते आणि धोरणामुळे कसा आत्महत्या होतात हे सांगितले। यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे भंडारा जिल्हा प्रमुख अंकुश वंजारी, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवी मने, प्रहार जनशक्तीचे जिल्हा सचिव जयेंद्र देशपांडे, प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हा सचिव योगेश्वर घाटबांदे, लाखनी तालुकाध्यक्ष सुनील कहालकर, भंडारा तालुकाध्यक्ष राजेंद्र नेवारे, शहराध्यक्ष चंद्रशेखर दुरुक्कर, लाखांदूर तालुकाध्यक्ष साजन बोकडे, नारद गायधने, विनय बुलबुले, हेमराज गोटेफोडे, भास्कर काटेगाय, गुलजारीलाल बनसोड, माणिक फेंडर आणि प्रहारचे अनेक कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, विधवा उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेंद्र देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आणि सांगता योगेश्वर घाटबांदे यांनी केली।